नमस्कार. आज आहे दीपामावस्या आणि आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस. मग मी सकाळी लवकर उठले, आवरलं सगळं काही आणि नैवेद्य केला आणि त्यानंतर देवाची पूजा करून जे काही दिवे माझ्याकडे आहेत त्यांना स्वच्छ घासलं, पुसलं आणि त्यांची मनोभावे पूजा केली आणि नैवेद्यासाठी वरण-भात, गोड पुऱ्या, खीर आणि भाजी असा सगळा नैवेद्य होता. अ, कहाणी वाचली, मुलांना सुद्धा ऐकायला लावली. म्हणजे त्यांना आपले सण कळतात आणि वाती मी खूप लहान केलेल्या आहेत कारण माझा मुलगा पुन्हा-पुन्हा तिथे येतो मला माहीत आहे. म्हणून मग मी रिस्क नको सगळीकडे वूड आहे. त्याच्यामुळे मग वाती कमीच ठेवल्या, कमी तेल घालून. तर मी आज म्हणजे जेव्हा YouTubeचं मी म्हणजे 2 दिवसापूर्वी मला कळालं, की पॉलिसी अपडेट झालेली आहे. जिथे आपल्याला 4,000 वॉच टाईम कंप्लीट करावा लागायचा मॉनिटायझेशनसाठी, तिथे आता 8,000 करावा लागणार आहे फेब्रुवारीपासून आणि हे ऐकून खरंच मला खूप धक्का बसला. कारण म्हटलं, "बापरे! हा क्रायटेरिया खूप मोठा आहे, पण हरकत नाही. आपण हिमतीने काम घेऊयात, हिंमत हारायची नाही." आणि याच्या पुढची जी ही तुम्ही क्लिप बघत आहात व्हिडिओमध्ये, तो कालचा माझा व्हिडिओ आहे. सो आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे काही गोष्टी ज्या आपण जेव्हा 40शीत येतो, तेव्हा आपल्याला रिअलाईज होतात किंवा काही गोष्टी ज्या असतात त्या आपण 40शी नंतर स्वतःमध्ये बदलायच्या असतात. तर कोणत्या आहेत चला व्हिडिओला सुरुवात करूयात. कारण जेव्हा आपण 40शीच्या टप्प्यात येतो ना, तेव्हा आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात, नंतर पिरियड्समध्ये बदल होतात, वजन वाढत असतं, पोटाच्या आजूबाजूचा घेर वाढतो स्पेशली, काही खात नाही, कमी खातो तरीसुद्धा. तर चला ह्याचबद्दल मी आज तुमच्यासोबत बोलणार आहे. कारण खरं सांगायचं तर 40 हे फक्त वय नाहीये. तर या वयापर्यंत आपण सगळ्यांसाठी खूप काही केलेलं असतं. मुलांसाठी, नवऱ्यासाठी, आई-वडिलांसाठी, घरासाठी, जॉबसाठी आणि सगळ्यात एक व्यक्ती मागे राहते मोस्टली, ती म्हणजे आपण स्वतः. आणि आपल्याला ना असं जेव्हा आपण 40शी येतो अचानक असं वाटायला लागतं की काहीतरी बदल होतोय आपल्यामध्ये. थोडीशी एनर्जी कमी वाटू शकते. कधी मूड अचानक बदलतात आपले. मध्येच चिडचिड व्हायला सुरुवात होते. कारण काही नसतं किंवा स्वतःच्या लूकबद्दल इन्सिक्युरिटीज वाटते. काही जणांची आता माझी मुलं छोटी आहेत अजून पण काहींची ज्यांची मुलं मोठी झालेली असतील, तेव्हा त्यांना ते शिक्षणासाठी बाहेर जातात, तेव्हा घरामध्ये एक एकटेपणा जाणवतो. आणि कधी शांतपणे बसल्यावर मनात एक प्रश्न येतो, की मी माझ्यासाठी काय केलं? सांगू तुम्हाला? आता करा, सुरुवात करा. कारण बदलांना घाबरायचं नसतं. तर नव्या फेजला स्वतःसाठी तुमची कसं सुंदर तब्येत, तुमचं बनवायचं, मन, तुमचं आज आपण भविष्य या हेच जाणून सगळ्यांची घेऊयात. जबाबदारी शेवटी कारण तुमचीच वय असते. आहे ते लोकं वाढणारच आहे. तुमच्यावर प्रेम कोणाच्या करतील, तुमच्यासाठी चेहऱ्यावर काळजी पटकन करतील, पण दिसतं, कोणाच्या प्रत्येक वेळी ते चेहऱ्यावर नाही तुमच्यासोबत दिसत. उभे राहतीलच पण असे नाही. एनर्जीमध्ये थोडाफार प्रमाणात फरक हा दिसतोच. तर पहिला मुद्दा, सगळ्यांसाठी जगताना स्वतःला विसरायचं नाही. आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ना, आपण सर्वांचं सगळं करतो. तर कोणाला काय आवडतंय, कोणाला काय हवंय, कोणाची तब्येत कशी आहे, मुलांची शाळा, नवऱ्याचं काम, घरातल्या जबाबदाऱ्या हे आपण सगळं करतो आणि करत राहू. पण ह्यामध्ये सुद्धा मला काय आवडतंय, मला म्हणजे मला काय खायला आवडेल, मला कुठे जायला आवडेल, म्हणजे या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तरं आपल्याला येतायत का? जरा आठवून बघा. येत नसतील तर स्वतःकडे लक्ष द्यायची आता हीच वेळ आहे. स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे घरच्यांकडे दुर्लक्ष करणं नाही. तर दररोज फक्त अर्धा तास स्वतःसाठी ठेवायचा, आवडीचं काम करायचं, बस इतकंच पुरेसं आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक गोष्ट सहन करणं बंद करायचं. आतापर्यंत कदाचित बहुतेक स्त्रियांनी, गृहिणींनी खूप काही सहन केलं असेल. कधी घरासाठी, कधी मुलांसाठी, कधी रिलेशनशिप टिकवण्यासाठी, तर कधी लोकं काय म्हणतील म्हणून. पण जेव्हा आपण आयुष्याच्या एका टप्प्यावर येतो ना, तेव्हा आपल्याला जाणवतं, का आता आपण थकलेलो आहे सहन करून, करून. आणि प्रत्येक गोष्ट सहन करणं म्हणजे काही चांगुलपणा नाही. काही गोष्टी सोडून देणंही गरजेचं असतं. प्रत्येक आर्ग्युमेंटमध्ये स्वतःला प्रूव्ह करण्याची गरज नाही. प्रत्येक व्यक्तीला खुश ठेवण्याची गरज नाही. प्रत्येक निगेटिव्ह कमेंट, प्रत्येक निगेटिव्ह कोणाचं तरी बोलणं मनाला लावून घेण्याची सुद्धा गरज नसते. त्यामुळे एक गोष्ट शिकायला हवी, आपल्या मनःशांतीची किंमत सर्वात जास्त मोठी आहे. कारण आपण नीट तर सर्व काही नीट. तिसरी गोष्ट, लोकं काय म्हणतील यापेक्षा मला काय योग्य वाटतं हे महत्वाचं आहे. आपण स्त्रियांनी हा प्रश्न किती वेळा ऐकला आहे. लोकं काय म्हणतील? नोकरी करायची? लोकं काय म्हणतील? नोकरी सोडायची आहे? लोकं काय म्हणतील? एकटी ट्रॅव्हल करते? लोकं काय म्हणतील? नवीन बिझनेस सुरू करायचा आहे? या वयात?
पण खरं सांगायचं तर लोकांचे कायमच म्हणजे कोण ना कोणीतरी तुम्हाला बोलणार आहे. तुम्ही मागे राहा, पुढे जा, तुम्हाला कोणी ना कोणीतरी बोलणार. पण आज बोलतील ते, उद्या दुसऱ्या विषयावर बोलतील. म्हणून आपण आपलं आयुष्य आपल्या आपल्यासाठीच जगायचं आहे. म्हणून प्रत्येक निर्णय घेण्याआधी स्वतःला विचारायचं, यामुळे माझ्या आयुष्यात आनंद, समाधान आणि ग्रोथ येणार आहे का? उत्तर हो असेल, तर इतरांच्या मतांचा विचार थोडासा कमी करूयात. म्हणजे आपल्या घरातल्या लोकांना आपल्याला काही प्रश्न असतील, त्यांनी काही ओपिनियन दिलं, तर ते कन्सिडर करायचं. परंतु जे अननेसेसरी लोकांचे जे ओपिनियन आपण मनावर लावून घेतो ना, बाहेरच्यांचे, कोणाचे, ते आपल्याला कमी करायचे आहेत. पुढचा मुद्दा, मुलं मोठी झाली म्हणून तुमचं आयुष्य थांबू देऊ नका. काय असतं ना, आई म्हणून मुलं ही आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा भाग असतात. लहान असताना त्यांना आपली गरज असते. जसे माझे मुलं अजून थोडे लहानच आहे. काहींची मोठी असतील ह्या वयापर्यंत. त्यांचं खाणं, शाळा, अभ्यास, कपडे, फ्रेंड्स, होमवर्क आपलं पूर्ण आयुष्य आपल्या मुलांभोवती फिरत असतं. मुलं मोठी काहींची झालेली असतील, तर त्यांचं एक स्वतःचं जग मुलांचं तयार होतं. मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा. आणि मग आईला एकटेपणा जाणवतो. कारण मिस्टर ऑफिसला जातायत, मुलं कॉलेज, शाळानिमित्त दिवसभर बाहेर राहतायत. घरात सगळं आहे, पण काहीतरी कमी वाटते. मग अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका. होतं बऱ्याच वेळा, की मी आता कुठून सुरुवात करू? मी तर काहीच केलं नाही. मी काहीच अपडेट नाहीये. मला आता एकटेपणा वाटतो. म्हणजे काय करू मी? मग अशा वेळेस आपण फार गिल्टी फील करतो. अशा वेळेस स्वतःला दोष न द्यायचा नाही. मुलांनी स्वतःचं आयुष्य चांगलं जगणं ही चांगली गोष्ट आहे. आपण त्यांच्यावर चांगले संस्कार केलेले आहेत, करत आहोत. आता स्वतःसाठी पण एक नवीन चॅप्टर सुरू होत आहे. मग काय करावं? एखादी हॉबी सुरू करायची, डान्स शिकायचा, ट्रॅव्हल करा, गार्डनिंग करा, रीडिंग करा. जे काही ड्रीम अनेक वर्षांपासून तुम्ही बाजूला ठेवलेलं होतं, कारण तेव्हा तुमची प्रायोरिटी तुमची फॅमिली होती, तुमची मुलं होतं. मग ते बाजूला ठेवलेलं ड्रीम पुन्हा उचलून घ्यायचं आहे. आई असणं ही तुमची एक आयडेंटिटी आहे आणि तीच तुमची पूर्ण आयडेंटिटी नाही. पुढचा मुद्दा, स्वतःच्या लुक्सबद्दल सतत इन्सिक्युअर राहू नका. जसं आपलं एज होतं ना, नाही म्हटलं, किती पण म्हटलं तरीसुद्धा काही ना काहीतरी आपल्या शरीरामध्ये, चेहऱ्यामध्ये थोडेफार अपीअरन्समध्ये फरक हा दिसणार आहे. जसं माझेसुद्धा आता केस पांढरे होत आहेत. चेहरा म्हणजे फेसची जी स्किन आहे थोडीशी ड्राय वाटते आहे मला. म्हणून सततच इन्सिक्युअर जर मी राहिले तर रोजचं रोज मी आरशात बघितल्यावर किती डिमोटिवेट होणार आहे. मान्य आहे आपल्याला पहिल्यांदा वाटतं, पण ते ॲक्सेप्ट करून त्याबद्दल थोडंसं म्हणजे स्वतःहून प्रयत्न करणं किंवा कसं मी ते प्रोसेसिंग थोडीशी स्लो करू शकेल, कसं मी एक्सरसाइज करेल, कसं मी चांगला आहार घेईल. सतत आपण हे नाही म्हणू शकत, मी पूर्वी खूप छान दिसायचे, किती छान दिसायचे, आता कशी झाली. कारण तेव्हा आपण 25चे होतो, आता आपण 40च्या टप्प्यात चाललेलो आहोत किंवा झालेलो आहोत. वय वाढणं हा प्रॉब्लेम नाही आहे, पण वय वाढताना स्वतःची काळजी न घेणं हा एक प्रॉब्लेम आहे. मग स्किन केअर करा, एक्सरसाइज करा, छान छान कपडे घाला, मेकअप आवडत असेल तर करा. पण हे सगळं स्वतःसाठी, दुसऱ्यांना दाखवायचं म्हणून नाही. पुढचा मुद्दा, करिअरबद्दल आत्ता उशीर झाला असं कधीही समजू नका. काही स्त्रियांना, जसं मी सुद्धा मुलगी झाल्यानंतर मी US ला शिफ्ट झाले आणि मग जो जॉब करत होते मी चांगल्या पगाराचा, तो मला सोडावा लागला आणि US ला मी डिपेंडंट विजावर होते. त्यामुळे आत्तापर्यंत माझा करिअरमधला गॅप झाला. कारण त्यानंतर मुलगा झाला आणि मग तो अजून लहान आहे, तर असा मोठा करिअर गॅप झाला. माझ्या मनात सुद्धा खूप यायचं आणि ह्या विचारांमध्ये मी खूप रडलीसुद्धा आहे, की माझे खूप स्वप्न होते बुवा, की मी काहीच केलं नाही, माझा खूप मोठा गॅप झाला, आता सगळेच माझ्या पुढे आहेत, मी कसं काय स्टार्ट करू वगैरे वगैरे. पण मग एक दिवस विचार केला, मी असं रडत किती दिवस बसणार आहे, किती दिवस. ऑलरेडी रडण्यात, विचार करण्यात, चिडचिड करण्यात खूप वर्ष घालवली, हो की नाही? मग आता नाही, आता जरा एक एक स्टेप, लहान लहान पावलं उचलूयात. जरा काय आपल्याला हवं आहे, काय करायची इच्छा आहे, त्याचा जरा लिहून एम काढूया, म्हणजे आपलं गोल्स ठरवूयात. त्यानुसार एक एक छोटं छोटं पाऊल आपण टाकायला सुरुवात करूयात. आणि आत्ता आपल्याकडे जो एक्सपिरियन्स आहे तो 25व्या वर्षी नव्हता. आपल्याला आता आपली स्ट्रेंथ माहीत आहे, आयुष्यामध्ये काय हवं आहे, काय नको याची माहीत आहे. त्यामुळे नवीन स्किल शिकायचं, छोटा बिझनेस सुरू करायचा असेल तर तो करायचा. म्हणजेच काय, तर करिअर रिस्टार्ट करायला काही उशीर झालेला नाही आहे, सुरुवात करणं महत्त्वाचं. पुढचा मुद्दा, स्वतःच्या पैशांबद्दल जागरूक व्हा. म्हणजे काय, तर घरात सगळं व्यवस्थित चाललेलं असतं तरीसुद्धा
प्रत्येक स्त्रीला, घरातल्या स्त्रीला आपले फायनान्सेस किती सेविंग आहे, कुठे कुठे सेविंग्स आहेत, इन्शुरन्स आहेत का, इमर्जन्सी फंड्स आहेत का, म्हणजे इन्व्हेस्टमेंट थोडं जे काही केलं त्याबद्दल माहीत असणं हे खूप गरजेचं आहे. आता याचा अर्थ असा नाही की घरात कोणावर विश्वास नाही आहे, तर फायनान्शियल अवेअरनेस हा एक इंडिपेंडन्ससोबत कॉन्फिडन्ससुद्धा आणतो त्यासाठी. आणि जेव्हा आपण स्वतःच्या पायावर उभं राहू तर तेव्हासुद्धा ह्या गोष्टींची आपल्याला मदत होते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जुन्या गोष्टी थोड्याशा जुना हट्ट सोडायला शिकायचा आहे. म्हणजे मला हे असंच लागतं, मला हे असंच पाहिजे, किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण थोड्याशा धरून बसतो, किंवा कोणी काही कधी आपल्याला बोललं असेल ते जरासं मनात ठेवतो आपण. त्या थोड्याशा गोष्टी सोडून द्यायला, लेट गो करायला शिकायचं आहे. तुमच्या हेल्थला शेवटची प्रायोरिटी द्यायची नाही. आत्तापर्यंत ना होऊन गेलं, चालून गेलं, चालत राहिलं, पण ह्याच्या पुढे शरीर आपल्याला थोडे का होईना बदल हे दाखवतच असतो. आता ज्या कोणी माझ्या मैत्रिणी हा व्हिडिओ बघत असतील आणि ज्या 40च्या पुढे असतील, 40-40च्या पुढे, त्यांनी काय काय असं चेंजेस त्यांच्यामध्ये म्हणजे पाहिले, ऑब्झर्व केले, कमेंट करून नक्की सांगा. कदाचित सांधेदुखी सुरुवात झाली असेल, कदाचित हेअरफॉल खूप होत असेल, पोटाच्या आजूबाजूची चरबी वाढत असेल, वजन वाढ होत असेल अचानक, चेहऱ्यामध्ये डलनेस वाढत असेल, किंवा मध्ये चिडचिड, रडरड करावीशी ह्या सगळ्या गोष्टी कोणी कोणी काय काय एक्सपिरियन्स केला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यावर तुम्ही काय उपाय करता हे सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे बाकी मैत्रिणींना त्याची मदत होईल. आणि कसं असतं ना, घरात मुलांना बरं नसेल तर आपण लगेच डॉक्टरकडे जातो ताप आला की, किंवा मिस्टरांना काही झालं तर आपण लगेच काळजी घेतो. पण स्वतःला काही झालं तर थांबून जा, काही नाही काही एवढं झालं, करून घेते एवढं काम, नाही नाही ठीक आहे ठीक आहे, काही नाही, थोडासाच ताप आहे, गोळी घेऊन नीट होईल, असं किती वेळा होतं. आता असं नाही करायला पाहिजे. जर ताप आलेला आहे, खूप काहीतरी सातत्याने दुखत आहे आपलं, तर त्या त्रासाकडे दुर्लक्ष करायचं नाही, डॉक्टरांशी डिस्कस करायचं. कारण तुमचं वय, तुमची पर्सनल हेल्थ हिस्ट्रीनुसार कोणतं कोणतं चेकअप करायचं, कोणत्या कोणत्या स्क्रीनिंग्स योग्य आहे हे डॉक्टर बरोबर सांगतात. बरेच जण टेस्ट करायलाच घाबरतात की नको, उगाच काही निघालं तर अजून भीती वाटते, हो की नाही. पण जर योग्य वेळी जर आपण व्यवस्थित चेकअप्स केले तर आपल्यावर निदान होऊ शकतं. म्हणून एक फिट राहण्यासाठी आपले ब्लड पॅरामीटर्स म्हणजे कोणते, हिमोग्लोबिन, हे सगळ्या गोष्टी आपण वेळोवेळी जर चेक करत राहिलो, जसे जसे डॉक्टर सांगतात त्या पद्धतीने व्यवस्थित डाएट घेतलं, मग आपली पण तब्येत नीट राहणार आहे. घराची काळजी घेताना घरातली एक महत्त्वाची व्यक्ती तुम्हीसुद्धा आहात हे विसरायचं नाही. पुढचा मुद्दा, स्वतःशी मैत्री करा. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आपण मैत्रिणीला म्हणतो ना, तू खूप छान दिसते, तू सगळं खूप छान मॅनेज करते, तू स्ट्रॉंग आहेस, पण स्वतःबद्दल माझ्याकडून काहीच होत नाही आहे, मी सुंदर नाही आहे, त्यानंतर मला काही जमतच नाही, माझं आयुष्य काही स्पेशल नाही आहे. का असं? ज्या प्रेमाने आपण इतरांशी बोलतो त्याच प्रेमाने स्वतःशी बोलूयात ना. कारण आपलंसुद्धा आयुष्य खूप स्पेशल आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जुन्या चुका आठवून स्वतःला सतत पनिशमेंट देऊ नका. ज्यावेळेस जी परिस्थिती असते त्यावेळेस ते आपलं वागणं असतं. आता पुढे काय करायचं ना ह्यावर लक्ष ठेवा. कारण 40-45 हे जे वर्ष असतं ते काही आयुष्याची शेवटची पायरी नसते. 40शी पुढे म्हणजे स्वतःला नव्याने ओळखण्याची सुरुवात असू शकते. कदाचित तुम्हाला तुमची एनर्जी पूर्वीसारखी नाही वाटणार, मुलं पूर्वीसारखी तुमच्या अवतीभोवती नसतील, कारण कदाचित ते मोठे झाले असतील, करिअरमध्ये भरपूर बदल झाले असतील, रिलेशनशिपमध्ये सुद्धा बदल. म्हणजे पूर्वी आपण ज्या गोष्टींसाठी खूप हट्ट करायचो किंवा भांडायचो, कदाचित आपण ते ॲक्सेप्ट करून थोडंसं आपण त्यातून मार्ग काढायला शिकलेलो आहोत. मग आता तुम्ही काहीतरी स्वतःसाठी शिकायची वेळ आहे, खूप काही अनुभवायचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःसाठी भरपूर अजून काय काय करायचं आहे, जगायचं आहे. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं का कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूयात पुन्हा.